आणि साडींची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे की जेव्हा साडीचा एक मोठा मॅन्युफॅक्चरर होतो, जेव्हा मशीनद्वारे त्याला बाहेर काढलं जातं आणि त्याची कटिंग होऊन तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने येते, 6.5 मीटरची साडीची लेंथ तुम्हाला कशा पद्धतीने मिळतं हे प्रॉपरली तुम्हाला कटिंग मध्ये दिसून जाईल। आणि तुम्ही फोल्डिंग पाहताय, त्याची फोल्डिंग वेगवेगळ्या डिफरंट प्रकारची फोल्डिंग असते, जसे की तुम्ही पाहू शकता। जसं की तुम्ही पाहता पॅकेजिंग झाल्यावरती जसं की पाहू शकता अशा प्रकारचे बंचेस बनतात। पाहू शकता कलर्स तुम्ही पाहू शकता, डिझाइन तुम्ही पाहू शकता। काही कलर्स तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जातं, काही कलर्स तुम्हाला अशा पद्धतीने बंच मध्ये भेटून जातं। जसं की तुम्ही पाहू शकता खूपच हेवी साडी आहे, बापरे। तर तुम्ही पाहू शकता हे टोटली बंच राहणार आहे। नमस्कार मित्रमंडळी, अजमेरा फॅशन मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। आज मी आपल्या समोर उपस्थित आहे साडीच्या असल्या गोडाऊन मध्ये, जे मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉपरली साडींचा कलेक्शन। अँड ह्या साडीमध्ये कटिंग कशा पद्धतीने होतं, तर साडीचा टोटली त्याचं मॅन्युफॅक्चरर कसं होतं, त्याचं फोल्डिंग कसं होतं, या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत। तर मित्रांनो, मी आपली कनक, आपल्याला मी माहितच असेल कसे आहात आपण सगळेजण। आणि आजच्या व्हिडिओचा प्रॉपरली माझं मेन्यू काय आहे माहिती का, माझा हेतू काय आहे की आता सध्याला जी सीझन चालू आहे आणि कस्टमरची मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेला की मॅम हाऊ टू स्टार्ट बिझनेस, तर तो म्हणजे त्यांनी म्हणतात की मला बिझनेस कसं सुरुवात करायचा आहे आणि मला कमी किमतीमध्ये कलेक्शनची गरज आहे। आणि सर्वात जास्त कमी किमतीचं कलेक्शन येवला मार्केट म्हणून नाव म्हटलेलं, पण येवला मार्केटपेक्षा जास्त स्वस्त साडी कुठे भेटतात हे त्यांचा प्रश्न होता। तर फ्रेंड्स, मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते। जसं की तुम्हाला सगळ्याला माहित असेल की गुजरातमध्ये सुरत हा एक असा मोठा टेक्सटाईल मार्केट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला साडी कमी किमतीमध्ये मिळतात। मेन साडीचा मेन मॅन्युफॅक्चरर आहे आपला सुरत। तर आपण आज आलेलो आहोत साडींच्या मोठ्या गोडाऊन मध्ये, जो मी आपल्याला या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम या व्हिडिओमध्ये मी आपल्याला साडींचा मोठा गोडाऊन दाखवते की साडी कटिंग कशा पद्धतीने होतं त्याचं एक झलक मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण सध्याला कुठे उभे आहोत, तुम्ही पाहताय ना की आपण साडीच्या गोडाऊन मध्ये उभे आहोत। तर तुम्ही पाहू शकता साडीचं फोल्डिंग अशा पद्धतीने होत आहे। टोटली साडीची फोल्डिंग तुम्ही पाहू शकता, म्हणजे साडीची कटिंग होतं ना, साडीच्या कटिंग मध्ये फोल्डिंग कशा पद्धतीने होतं, त्याचं बंच कशा पद्धतीने होतं ते तुम्हाला इथे दिसून येईल। आणि साडींची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे की जेव्हा साडीचा एक मोठा मॅन्युफॅक्चरर होतो, जेव्हा मशीनद्वारे त्याला बाहेर काढलं जातं आणि त्याची कटिंग होऊन तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने येते, 6.5 मीटरची साडीची लेंथ तुम्हाला कशा पद्धतीने मिळतं हे प्रॉपरली तुम्हाला कटिंग मध्ये दिसून जाईल। आणि तुम्ही फोल्डिंग पाहताय, त्याची फोल्डिंग वेगवेगळ्या डिफरंट प्रकारची फोल्डिंग असते, जसे की तुम्ही पाहू शकता। फोल्डिंग झाल्यावरती त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग होतं, हे जे सेम कलर मध्ये दिसतंय ना, कारण की हे आता सध्याला फॅक्टरी मधून आलेली आहे, फॅक्टरी मध्ये आलेले आहे। आणि इथे हे जे काका आहेत ते कटिंग करतायत, त्याच्यानंतर इथे जे काका तुम्ही पाहताय इथे फोल्डिंग करतायत। त्याच्यानंतर तुम्ही हा फोल्डिंगचा एक सेक्शन पाहू शकता, हे फोल्डिंग करण्याचं एक दुसऱ्या प्रकारचं मशीन आहे ज्याच्यामध्ये इझिली फोल्डिंग होऊन जातं। आणि ह्या फोल्डिंग मध्ये झाल्यावरती त्याचा जो पॅकेजिंग येतो ॲज इट इज ते तुम्हाला मी एक झलक दाखवणार आहे। तर चला साडीच्या गोडाऊन मध्ये आपण हा व्हिडिओ पाहते, कारण की तुम्हाला तुमचा जो प्रश्न होता ना की येवला मार्केटपेक्षा स्वस्त साडी कुठे मिळते, तर ती सुरत मधील अजमेरा फॅशन आता एकमेव असं आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। फॅक्टरी मी तुम्हाला नक्कीच एकदा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन। तर जसं की तुम्ही पाहता पॅकेजिंग झाल्यावरती जसं की पाहू शकता अशा प्रकारचे बंचेस बनतात। पाहू शकता कलर्स तुम्ही पाहू शकता, डिझाइन तुम्ही पाहू शकता। काही कलर्स तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जातं, काही कलर्स तुम्हाला अशा पद्धतीने बंच मध्ये भेटून जातं। जसं की तुम्ही पाहू शकता खूपच हेवी साडी आहे, बापरे। तर तुम्ही पाहू शकता हे टोटली बंच राहणार आहे। आणि हा येतो आपल्या गोडाऊन मध्ये, जसे की कस्टमर्स विजिट करतात ना त्या गोडाऊन मध्ये येतात, त्याला छाटलं जातं की 12चे 12 कलर जेव्हा आपण कॅटलॉग मध्ये तुम्हाला देतो, बंच वाईज येतो ना, त्या बंच मध्ये कसं 10 पीसचा सेट असतो, 12 पीसचा सेट असतो, ते गोडाऊन मध्ये आल्यावरती त्याचं काम चालू होतं। जसं की तुम्ही आता पाहू शकता हे सेम कलर मध्ये दिसतोय तुम्हाला। जसं की आता आपण फोल्डिंग पाहिलं ना, फोल्डिंग मध्ये अशा प्रकारचा हे सेम कलर तुम्हाला इथे छाटलं जातं। त्याच्यानंतर ना त्याच्यामधील एक एक साडी छाटून त्याचा एक बंच प्रॉपरली केला जातो। तर हा आपला राहिला
अजमेरा फॅशनचा गोडाऊन जे मी तुम्हाला दाखवलेले आहे। जसं की आपण प्रत्येक व्हिडिओ आपण दाखवत असतो अजमेरा फॅशनचा जो गोडाऊन आहे, कस्टमर जेव्हा तिथे व्हिजिट करतात आम्ही त्यांना साडी दाखवतो, पण कस्टमर्सना कधी आपण इथे नाही आणत आहे कारण की त्याची कटिंग आम्ही त्यांना प्रॉपरली नाही दाखवते, कारण कस्टमरला त्याची गरजच पडत नाहीये। पण आपण हे ऑनलाईन कशाला दाखवतो, कारण की एका कस्टमरचा हा प्रश्न होता की मॅम आम्हाला स्वस्तातली स्वस्त साडी पाहिजे सध्याला सीझन मध्ये, तर तशा प्रकारची हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रॉपरली बनवते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग पासून ते फोल्डिंग पासून ते कशा पद्धतीने बंचेस होणार आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर मित्रांनो, कसे आपल्या इथे 45 रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्शनची सुरुवात होते। जसे की तुम्हाला माहितच असेल 45 रुपयाच्या रेट पासून आपल्याकडे साडींची सुरुवात होणार आहे आणि इथे आपल्या इथे स्वस्तातली स्वस्त कलेक्शन भेटून जातं। सुरत मधील सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरर आहे तो म्हटलं तर आपला अजमेरा फॅशन। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेले नंबर्स आहे, फटाफट कॉल करायचे आणि स्वस्तातली स्वस्त साडी मागून बिझनेस करायचा आहे ना, तर लवकरात लवकर अजमेरा फॅशनला व्हिजिट करायला विसरू नका। आणि जर तुम्ही इथे आलेत माझ्याशी तुम्हाला संवाद करायचा असेल तर मी तुमच्या समोर जरूर उपस्थित राहीन। जसे की तुम्ही पाहिलाच असेल की कटिंग अशा पद्धतीने होते, फोल्डिंग अशा पद्धतीने होते, त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपरली शेअर केलेला आहे। एवढ्या मार्केटपेक्षाही स्वस्तात स्वस्त मी तुम्हाला सुरत मधील सगळ्या कलेक्शन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे। तर मित्रांनो, अजून काहीतरी इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर्स आहे, कॉल करायचे, ऑनलाईन ऑर्डर द्यायचे, ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता। ऑल ओव्हर इंडिया ट्रान्सपोर्टेशनचं काम आपण करतो, म्हणजे इंडियामध्येच नव्हे तर आपण इंडियाच्या बाहेर देखील इंटरनॅशनल लेवलमध्येही आपण ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोर्टचं काम करतो। तर मित्रांनो, माहिती एवढंच आहे असं समजू नका। अजून तुम्हाला काहीतरी प्रश्नांची उत्तरं हवी असेल कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच आणेल। नाही तर कॉल्स नंबर दिलेले आहेत, नंबरवर कॉल करायचे। ऑनलाईन ऑर्डर प्रोसिजर असो, ट्रान्सपोर्टेशन असो, किती प्रकारचे सारे आपल्याकडे अवेलेबल आहे, स्टार्टिंग रेट काय आहे, रेट संदर्भात कुठली कलेक्शन तुम्हाला ठेवायचं आहे, कुठली ट्रेडिशनल साडीची तुम्हाला गरज आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला घरी बसून मिळून जातं। आय होप मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी व्हिडिओ कसं वाटलं मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा। मी आपल्याला अशा धमाकेदार व्हिडिओ सोबत मिळते, तोपर्यंत टेक केअर, नमस्कार, बाय बाय।